चला 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 पटकन या मुक्ता मुक्ता सावकाश सावकाश चला चला अण्णा अण्णा लवकर लवकर हा चला चला आपला आधीच उशीर झालाय 4चं रिपोर्टिंग होतं 6 वाजले 2 तास उशीर झाला अगं काय करायचं ते आज बघू गजा लवकर चल अण्णा मी पुढे होतो गजा ते घे गजा लवकर ये चल लगेच चल अगं हे चल ना हे सगळं तिथं आतमध्ये कर इथे इथे एक्सक्यूज मी मॅम मुक्ता सारंग नगरकर संबळ प्लीज अहो रिपोर्टिंग कधीच बंद झाले खूप उशीर केला तुम्ही अहो मॅडम साहेब असं करू नका अहो आम्ही लय लांबून आलोय आम्ही थेट नगरहून इथं आलोय अहो चहा प्यायला पण नाही थांबलो वाटत अहो आणि आम्हाला येताना बेकार पाऊस लागला रस्त्यात तुम्हाला सांगतो आणि मरण मातीचे खड्डे हो आणि मुंबईत शिरले आम्हाला इतकं ट्रॉफिक लागलं ना काय सांगायचं रस्ते एवढाले आणि ढिगभर गाड्या अण्णा अण्णा थांबा मॅम एक्स्ट्रीमली सॉरी आय कॅन रिअली अंडरस्टँड की आम्हाला उशीर झालाय पण बघा ना आम्ही नगरहून आलोय सो प्लीज आम्ही स्पर्धेत भाग न घेता परत जाऊ शकत नाही वय अहो इथपर्यंत आलोय आता मागं नाही जाणार आम्ही हे बघा आमच्या हातात काही नाहीये जे नियम आहेत तेच मी तुम्हाला सांगते अहो असं काय करता कसले नियम नियम हे स्पर्धा होण्यासाठी असतात तर स्पर्धकांना न भाग घेता घरी जाण्यासाठी असतात नाही तुम्ही बोला ना काहीतरी रिलॅक्स आम्ही बोलतो मॅम प्लीज ऐकून घ्या ना बघा आम्ही खूप लांबून आलो आणि हो आम्ही आधी पण कळवलं होतं की आम्हाला उशीर होईल मे बी पण काय करणार एवढं ट्रॅफिक होतं आणि त्याच्यामुळे खूप झालं हो पाऊस खूप होता पाऊस खूप होता म्हणून काय चाललंय काय सर यांनी उशिरा रिपोर्टिंग केलंय हे बघा हे आमचे आयोजक आहे तुम्ही यांच्याशीच बोला सर सर नमस्कार मी मुक्ता शिंदे नगरकर संबळ वादक आहे अहो लई लांबून आले जीव तोडून या दिवसाची वाट बघितली दया करा मला वाजवू द्या तुमच्या हाताला तर प्लास्टर आहे तुम्ही वाजवणार कशा अहो नाही तुम्ही त्याची काळजी नका करू एकदा का संबळ गळ्यात आला ना की दुखण्या लगेच बरं होईल ठीक आहे मी तुमची जिद्द समजू शकतो पण हे रिस्की आहे तुम्ही बाकीच्यांनी तिला समजून का ना सांगितलं अहो आम्ही मस्त सांगितलंय पण तीच ऐक ना कसं ऐकणार सर लोकांनी एका स्त्री संबळ वादकाचं वादन ऐकावं मावं म्हणणं ऐकावं म्हणून एवढी धडपड करून इथपर्यंत पोहोचले आता तुम्ही असं नका करू काहीतरी करा मला वाजवू द्या मी हात जोडते ठीक आहे मी तिला परमिशन देतो पण तिच्या हाताला जर इजा झाली तर सर्व जबाबदारी तुमची राहील वय चालन चालेल सर सगळी जबाबदारी आमची तसं तुमच्यापैकी कोणाला तरी लिहून द्यावं लागेल हो सर मी लिहून देतो मी लिहून देतो मी पण देतो ठीक आहे सोनाली यांचं रिपोर्टिंग करून घे आणि यांना ग्रीन रूम दाखवून दे ओके ओके सर थँक्यू सर थँक्स अ लॉट धन्यवाद प्लीज मुक्ता सारंग नगरकर इथे साईन करा हे बघा घाई करा तुमच्याकडे फार कमी वेळ राहिला आहे ऑल द बेस्ट मुक्ता स्पर्धेला गेली असेल नक्की जाणार ते तिच्या वडिलांचं स्वप्न आहे ते माझं स्वप्न आहे ते घरातल्या सगळ्यांचं स्वप्न आहे ते त्याने स्पर्धा जिंकली पाहिजे कशी जिंकेल तिच्या तर हातावर वार केले त्या कांतानी नीच माणूस बघता पण आलं नाही मला पोरीचं काय झालं असेल हाताला किती जखम झाली ती संबळ वाजवू शकते की नाही काही कळायला मार्ग नाही हा काशा जर आला नसता तर मी आता मुक्ताच्या ठिकाणी असतो मुक्ताच्या जवळ असतो तिची ती स्पर्धा बघता आली असती मला देवी आई तुला मला जी शिक्षा द्यायची ना ती दे ही सगळी माझ्या कर्माची फळ आहेत मला माहिती आहे पण माझ्या मुक्ताच्या पाठीशी उभी राहा
माझ्या मुक्ताच्या पाठीशी उभी राहा, तिला यश दे. ती स्पर्धा जिंकली पाहिजे. ते आहे, जरा बरं आहे. स्पर्धा सुरू झाली. अण्णा आई तुम्ही सगळेच तिथे जाऊन बसा. मुक्तासोबत मी थांबतो. मी थांबलो असं नाही.
बघा मला एवढंच म्हणायचंय की मुक्ताला खूप सिरियस इंजरी झाली, तिला खूप लागलंय, तिला खूप दुखतंय, तिला त्रास होतोय, पण आपण सगळे इथे असू ना तर आपले चेहरे बघून तिला आणखीन त्रास होईल आणि मला वाटतं आपण आता तिच्यावर कुठलंही प्रेशर टाकायला नको. सो म्हणून हाव सावई बापू बरोबर बोलाते. मला तर हिचा चेहरा बघवना झालाय हो. ठीक आहे मग आम्ही जातो, पब्लिक मध्ये बसतो मग आम्ही. नाही नाही तू काही टेन्शन घेऊ नको बाबा. हा आम्ही आहोत ना सगळे इकडं आणि काय नाही होत. आणि बाळा मला पूर्ण विश्वास आहे तू वाजवशील तू बरोबर. चला अण्णा काय मी हा आशीर्वाद द्या. ए नाही बस तू बस बस सावकाश बस बस हळूहळू काय ते आशीर्वाद माझा आहेच सगळा. आई राजाचा पण आशीर्वाद आहे. तू वाजवशील, तू काही टेन्शन घेऊ नको. हा मी आम्ही चला चला चला. हो हो भक्ती गजा. गणपती बाप्पा नमस्कार. महाराष्ट्राच्या या भव्य पारंपरिक तालवाद्य स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यात मी निखिल राऊत तुम्हा सर्व स्पर्धकांचं आणि प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो. या महाराष्ट्र भूमीला फार मोठा सांस्कृतिक वारसा लाभलाय. जसं संतांची भूमी आहे तसंच या आपल्या महाराष्ट्राला साहित्याची सुद्धा फार मोठी परंपरा आहे. तसंच संगीताला सुद्धा फार मोठी लोक परंपरा आहे आणि या लोक परंपरेत तालवाद्य सुद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे. ही तालवाद्य आपल्या या महाराष्ट्राच्या वैभवात भर घालतात. ही तालवाद्य माणसाच्या अंगावर शहारे आणतात. माणसालाच काय तर देवादिकांना सुद्धा ही तालवाद्य पुरळ घालतात. देवाची आरती करताना, गायन करताना, नृत्य करताना ही तालवाद्य नसतील तर सगळं काही अर्धवट असतं. आज 21व्या शतकात 2023 मध्ये वावरत असताना आपण मोबाईल, इंटरनेटच्या विळख्यात फार अडकत चाललो. या आधुनिकतेमुळे आपण या तालवाद्यांचा नाद आणि आपल्या माणसांशी असलेला जिव्हाळ्याचा संवाद कुठेतरी विसरत चाललो. आणि म्हणूनच महाराष्ट्राचं हे गतवैभव या महाराष्ट्राला पुन्हा एकदा आठवून देण्याकरता आणि या तालवाद्यांकडे पुन्हा एकदा या नव्या पिढीला आकर्षित करण्याकरता या भव्य अशा पारंपरिक तालवाद्य स्पर्धेचं आयोजन केलंय. आपल्या या भव्य पारंपरिक तालवाद्य स्पर्धेच्या महाअंतिम फेरीमध्ये 6 स्पर्धक संपूर्ण महाराष्ट्रातून निवडले गेले. हे सगळे स्पर्धक तयार आहेत, प्रेक्षकही आतुर आहेत. आता आपण आपल्या या स्पर्धेला सुरुवात करूया. आपल्याला या स्पर्धेसाठी 2 मान्यवर परीक्षक लाभले आहेत. सर्वप्रथम आपण इथे आमंत्रित करूया आपल्या आजच्या पहिल्या परीक्षकांना. महाराष्ट्राच्या लोककलेतलं खूप मोठं वैभव असलेले लोकशाहीर विठ्ठलदादा उमप यांच्या शाहिरीचा आणि गाण्याचा वारसा पुढे नेणारा बुलंद आवाज, संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त गायक नंदेशजी उमप यांना जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. नंदेशजी तुमचं मनापासून स्वागत. जसं आता मी तुमची ओळख करून दिली त्याचप्रमाणे आपल्या या प्रेक्षकांना तुमचा बुलंद आवाज तुम्ही ऐकवा अशी मी विनंती करतो. नक्कीच. जोगवा येऊ दे ग मायन जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी अन मागते जोगवा अन वाढ ग माय जोगवा हे वाढ ग माय जोगवा वाढ ग माय जोगवा तू वाढ ग माय जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा अन हिरवी आंबाची काकणे द्यावा नारळ हिरवा खणे हिरवी आंबाची काकणे द्यावा नारळ हिरवा खणे आन परडीत घाला याव हळद कुकू मागवा अन जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा. आई राजा उठा उठा दारू घडबया 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 दारू घडबया. हिरण कशपती हो जन्माला
त्यानं तुझा भक्त गांजीला, हिरण कशपती हो जन्माला त्यानं तुझा भक्त गांजीला. ते ना पाहावे ग तुझला, ते ना पाहावे ग तुझला, त्वा उग्र रूप धरिला ग माझे आई. अन दारू घडबयाचा दारू घडबया, दारू घडबयाचा दारू घडबया, दारू घडबयाचा दारू घडबया, दारू घडबयाचा दारू घडबया. आई राजा उधे उधे उधे, आई राजा उधे उधे उधे, आई राजा उधे उधे उधे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात आपले आजचे परीक्षक नंदेशजी उमाप यांच्याकरता. हाव मुक्ता, पण तुमचा वारसा असाच पुढे चालवणार बघा. धन्यवाद. आपले पहिले परीक्षक इथे आले आहेत. त्याचप्रमाणे आपण आपले दुसरे परीक्षक यांना मंचावर आमंत्रित करूया. आपले दुसरे परीक्षक आहेत लोककला अकादमीचे विभाग प्रमुख, लोककलावंत, लोककलेचे गाढे अभ्यासक, संगीत नाटक कला अकादमी पुरस्कार प्राप्त, पहाडी आवाज डॉक्टर गणेश चंदन शिवे यांना जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. या भव्य पारंपरिक तालवाद्य स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यात मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आत्ताच नंदेशजींनी आपला बुलंद आवाज आमच्या या प्रेक्षकांना ऐकवला. तुमचाही पहाडी आवाज आम्हा प्रेक्षकांना ऐकायचा आहे, परंतु तो बक्षीस वितरण समारंभाच्या वेळेत मी तुमचं स्वागत करतो. आणि तसंच मी आपल्या स्पर्धेच्या आयोजकांना विनंती करतो की आपले मान्यवर परीक्षक आणि स्पर्धेचा आयोजक यांनी दीप प्रज्वलन करून या स्पर्धेचं उद्घाटन करावं आणि मान्यवर परीक्षकांचा सत्कार करून त्यांचं स्वागत करावं. दीप प्रज्वलन झालंय. मी या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. जोरदार टाळ्या. आणि मी स्पर्धेच्या आयोजकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या परीक्षकांचं स्वागत करावं. आपले आजचे पहिले परीक्षक नंदेशजी उमाप, जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया. आणि आपले दुसरे परीक्षक डॉक्टर गणेश चंदन शिवे, जोरदार टाळ्या. धन्यवाद. मी दोन्ही मान्यवर परीक्षकांना आणि आयोजकांना आपल्या आसनस्थ व्हावा अशी विनंती करतो. आपले परीक्षक स्थानापन्न झाले. मी परीक्षकांच्या परवानगीने आपल्या या स्पर्धेला सुरुवात करतो. स्पर्धेला सुरुवात करण्यापूर्वी मी सगळ्या स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना सुद्धा आपल्या स्पर्धेचे काही नियम सांगतो. या स्पर्धेमध्ये महाअंतिम सोहळ्यामध्ये 4 फेऱ्या होणार. पहिल्या फेरीमध्ये प्रत्येक स्पर्धकाला 90 सेकंद दिली जातील. या 90 सेकंदात आपली कला सादर करून आपल्या पुढच्या राऊंडला जाण्यासाठी आपण पात्र आहोत हे दाखवून द्यायचे. आणि दुसरा आणि तिसरा राऊंड असेल ज्यामध्ये हार्मोनियम सोबत सवाल जवाब आणि जुगलबंदी होईल. आणि शेवटचा राऊंड असेल तो म्हणजे चॅलेंज राऊंड. मुक्ता, अगं पहिली फेरी सुरू झाली, अनाउन्समेंट झालेली. आता म्हणजे काय आहे, पहिल्या फेरीमध्ये बरं ते कलाकाराला 90 सेकंद मिळणार आहेत आणि त्याच्यात त्यांनी स्वतःला साबित करायचं. मग तो पुढच्या फेरीत जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आणखी 2-3 काही फेऱ्या होणार आहेत असं म्हणले. आणि ते काय त्यानंतर काय सवाल जवाब, काहीतरी जुगलबंदी असं पण काय काय म्हणले ते. आता ह्याचा काय आपण रियाजच केला नाही. कसं काय करावं आता? पण अण्णा आता करायचं काय? आता काय काय मी काय म्हणते, आपण आधी पहिल्या फेरीकडे लक्ष देऊया. या बलात्कारामुळे मामा हात लय जड झालाय, मनगटच झालं ना, फक्त बोट हलत्यात. हे आधी काढूयात आपण, मग मला चांगलं वाजवता येईल. हे मुक्ता ऐक ना ग, ते प्लास्टर काढलं ना तर तुझ्या हाताला आणखी त्रास होईल. नाही होणार, आणि झालं तरी होऊ द्या, आपण नंतर बघू. तुम्ही आधी काढा तर बरं. कसं कसं काढू मी बघतो. मी आलो जरा.